नमस्कार, तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी ढोकळ्याची रेसिपी बनवणार आहे. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रीमिक्स पावडरची रेसिपी बघितलीच असेल. जर नसेल बघितली तर याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे जो मी काल टाकलाय तर त्यामध्ये तुम्ही नक्की बघा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि बघितलं असेल तुम्ही अगदी स्पॉन्जी असा ढोकळा झालाय. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी ढोकळ्याचं प्रीमिक्स आहे तर ते घेतलंय. एका प्लेटला तेल लावून घेतलंय, पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलंय आणि फोडणीचं साहित्य जे आहे तर ते पण काढलेलं आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता, पांढरे तीळ आणि एका भांड्यामध्ये साखरेचं पाणी आहे ढोकळा झाल्यानंतर ठेवण्यासाठी. आणि त्यानंतर मी पिठामध्ये आवश्यक असेल तसं थोडं थोडं करून पाणी मिक्स करते आणि विस्क आहे त्याच्या साह्याने ते मिक्स करते, ज्याच्यामुळे गाठी होत नाहीत. तर बघू शकता तुम्ही अगदी थोडं थोडं करत पाणी ऍड करायचं आहे. अगदी एकदम जास्तीचं पाणी ऍड करायचं नाहीये. जितकं आपल्याला आवश्यक असेल तर तितकंच पाणी आपल्याला ते ऍड करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि त्याची कन्सिस्टन्सी पण मी शेवटी दाखवणार आहे. थोड्याशा गाठी आहेत तर त्या विस्कने अशा मिक्सअप केलं ना चांगलं की त्या अगदी सहज मोडल्या जातात आणि स्मूथ अशी कन्सिस्टन्सी बॅटरची तयार होते. तर मी विस्कने चांगलं फेटून घेते ते. तर बऱ्यापैकी आता गाठी ज्या आहेत तर त्या मोडलेल्या आहेत आणि त्याची कन्सिस्टन्सी आहे तर ती पण तुम्ही बघू शकता. तर 1-2 ते 3 मिनिट मला हे छान मिक्सचर तयार करण्यासाठी लागलेत आणि त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघितली आहे. आणि नंतर मी थोडंसं तेल टाकते 1 चमचाभर आणि ते पण छान असं फेटून घेते, मिक्स करून घेते. आणि सर्वात शेवटी महत्त्वाचा जो इन्ग्रेडियंट आहे तर तो खायचा सोडा, जो आपला नाश्त्याचा चमचा आहे तर त्या चमच्याने मी टाकलाय 1 चमचा. आणि हे बॅटर आहे तर ते लगेचच छान मिक्स करून घ्यायचं. त्यासाठीच आपण ताट वगैरे किंवा पाणी गरम करण्याची जी तयारी आहे तर ती आधीच करून ठेवली आहे. आणि हे बॅटर लगेचच आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं. सगळं छान असं मिक्स करायचंय. अर्धा मिनिटच मिक्स करायचं, खूप जास्त वेळ नाही करायचं, कारण हे जे बॅटर आहे त्याला चांगले बबल्स आलेत आणि फुगलंय चांगलं, हलकं झालंय बॅटर. आणि ते लगेच ठेवलं तर ते ढोकळा जो आहे तर तो छान असा फुलेल आणि स्पॉन्जी असा ढोकळा आपला तयार होईल. तर बघू शकता पाण्याला पण चांगली वाफ आली, पाणी उकळलं होतं. आता त्यावर मी झाकण ठेवतेय आणि एक 20 मिनिट इतका हा ढोकळा जो आहे तर तो मी वाफवून घेतलाय. तर सुरीने मी चेक करतेय. बघू शकता अगदी क्लीन अशी सुरी निघाली आणि थोडंसं मध्ये जे आहे ना तर ते ताटाचं पाणी त्याच्यावर पडल्यामुळे तसा खड्डा झालाय, नाहीतर बाकी जो आहे ना ढोकळा तो अतिशय व्यवस्थितच झालाय. जे वाफेचं पाणी आहे ना ते त्यावर पडलं होतं आणि सगळ्या बाजूने त्याच्या कडा सोडवून घेतलेत मी. आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये ढोकळा काढून घेतलाय. बघू शकता इतका छान स्पंजी असा ढोकळा जो आहे तर तो तयार झालाय. आता यावर फोडणी द्यायची तर त्याच्यापूर्वी त्याचे सुरीने मी तुकडे करून घेते चौकोनी आकाराचे, कारण मला याच्यावर साखरेचं पाणी टाकायचं आणि साखरेचं पाणी हे अगदी आतपर्यंत पूर्णपणे जावं त्याच्यासाठी आपल्याला हे छान असे त्याचे चौकोनी आकाराचे कट करून घ्यायचे, कट मारून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मी त्यावर साखरेचं जे पाणी आहे तर ते ऍड करणार आहे. बघू शकता अजिबात ढोकळा जो आहे तो चिकटलेला नाहीये सुरीला. सुरी अगदी स्वच्छ आहे, म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो अतिशय छान असा शिजलेला पण आहे आणि स्पॉन्जी तर अगदी छान असं झालाय. तर दोन्ही बाजूने कट करून घेते मी. अगदी मीडियम साईजचे चौकोनी आकाराचे तुकडे आहेत तर त्यामध्ये ते कट करायचं आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही हीच प्रोसेस फॉलो केली तर ढोकळा तुमचा कधीही बिघडणार नाही. मी आधी एक व्हिडिओ पण शेअर केलाय ज्याच्यामध्ये माझा ढोकळा बिघडला होता, जेव्हा सुरुवातीला मी प्रयत्न करत होते तेव्हा. तर त्यापासून पण मी एक वेगळी रेसिपी तयार केली होती. तर बघू शकता तुम्ही आता साखरेचं पाणी आहे तर ते ढोकळ्यामध्ये पूर्णपणे मुरेल, कारण आपण हा ढोकळा जो आहे तर तो छान असा कट करून घेतलाय, त्यामुळे सगळीकडे स्प्रेड करून घेतलं. त्यानंतर तडका पॅन आहे त्याच्यामध्ये तेल अगदी छान गरम करून घ्यायचंय कडकडीत आणि गॅसवरून खाली उतरवायचं भांडं, कारण त्याच्यामध्ये आपण जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकलं ना तेल उडतं, म्हणून गॅस बंद करणार आहे आणि मी ते बाजूला घेणार आहे. बघू शकता अगदी छान असं तेल गरम झालंय, धूर येतोय बऱ्यापैकी. आणि लगेचच मी त्यामध्ये मोहरी टाकली आहे, जिरं टाकलंय, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची.
तर ते दोन्ही टाकले आणि कढीपत्ता आणि मिरची ओलसर होती थोडीशी, त्यामुळे ते लगेच तेल थंड झालं. त्यामुळे मी परत एकदा थोडंसं एक अर्धा मिनिट इतका वेळ गॅसवर ठेवलं होतं, कारण जिरं अगदी छान असं फुलायला हवं अजून थोडंसं, आणि त्यासाठी मी ते परत गॅसवर ठेवलं. आणि त्याच तेलामध्ये मी पांढरे तीळ पण टाकलेत, कारण तीळ हे तेलामध्ये थोडेसे भाजले ना तर एकदम छान खमंग असे लागतात ढोकळ्यावरती. आणि हे सगळं मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर तीळ टाकले, त्यामुळे तीळ पण थोडेसे फुलले पाहिजेत, तर त्यासाठी मी ते परत गॅसवर ठेवले. आणि त्याच्यानंतर हे जे सर्व मिश्रण आहे तडक्याचं, तर ते मी ढोकळ्यावर सर्व बाजूने छान असं स्प्रेड करून घेणार आहे. खमंग असा वास पण सुटलेला आहे घरामध्ये. तर खूप छान आणि टेस्टी आणि स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झाला होता. अगदी सोपी पद्धत आहे. अगदी त्याचं मेजरमेंट वगैरे सगळं मी या दोन्ही व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. आणि याच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता तुम्ही, तर मी हा जो पदार्थ आहे तो आमच्या गावाकडच्या पार्टीसाठी बनवला होता. आमच्या सर्व ग्रुपची पार्टी होती त्याच्यासाठी. आणि कोथिंबीर फक्त याला मिसिंग आहे. कोथिंबीर असेल वरून टाकायला तर अतिशय छान लागतो. आणि खोबरं आहे, खिसलेलं होतं, किंवा खोवलेलं खोबरं असेल तरी पण छान लागतं. जर माझ्याकडे खिसलेलं जे खोबरं आहे तर ते होतं. तर सगळ्यात शेवटी मी खोबरं पण त्यावर छान असं पेरून घेतलंय. आणि हे करता करताच ह्याचे 2 पीस तर गायब झालेत. मुलांना फार आवडलं, सर्वांना आवडलं ढोकळा हा. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.